मला आज बनवूया बेसन पिठलं झुणका. तुम्ही काय बोलता ते मला नक्की सांगा. तर चला सुरुवात करूयात. थोडीशी राई टाकली, जिरे टाकले, छान असं त्याला तडतडू दिलं. नंतर मग एक कांदा चिरून टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या, व्यवस्थित त्याला तेलामध्ये परतून घेतं थोडंसं लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकूयात, हळद टाकूयात, थोडीशी घरची हळद आहे मी. थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवून देऊयात. टॅमॅटो थोडासा नरम झाला पाहिजे, तो गळाला पाहिजे व्यवस्थित. टॅमॅटो शिजला आणि आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी टाकून देते मी. म्हणजे जेवढं आपल्याला बेसन बनवायचं आहे तेवढं पाणी मी ओतून दिले त्याच्यामध्ये आणि त्याला आता उकळी येऊ द्यायची. तर बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता पीठ आहे ना आपल्याला हातानेच सोडायचं आहे. चमच्यानी वगैरे नाही टाकायचं, हातानेच सोडायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित असं आपल्याला पाहिजे तितकं. तर इथे बघा तुम्ही किती छान असं झुणका म्हणजे बेसन. तर तुम्ही याला काय म्हणता ते मला नक्की कमेंट करून सांगा. झुणका म्हणता की बेसन म्हणता. तर असं बनवा नक्की आणि भाकरीबरोबर खा, नाहीतर गरम गरम चपातीबरोबर खा, नाहीतर गरम गरम भाताबरोबर खा. इतकं छान आणि इतकं टेस्टी लागतं ना. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.